नमस्कार. सुयश कला क्रीडा मंडळाचे मी मनःपूर्वक आभार मानते. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांचं स्मरण करते आणि बोलायला सुरुवात करते. आज पहिलंच पुष्प आणि ते देखील माझ्या अत्यंत आवडत्या अशा कलाकारासोबत गुंफण्याचं भाग्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी मला मिळत आहेत आणि त्या आनंदाची देवघेव तुमच्याबरोबर करायची आहे. यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही असं मी म्हणेन. काय असतं की परकाया प्रवेश ही एक फार कठीण आणि दुर्मिळ अशी सिद्धी आहे. हे तुम्ही मान्य कराल. आणि देवानं ती फार कमी लोकांना दिलेली असते. फारच कमी लोकांना. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या वैखरीमधून आपल्याला अनेक माणसं भेटतात. वाणीमधून असा शब्द नाही वापरला मी. ज्यांच्या वैखरीमधून आपल्याला ही सगळी माणसं भेटत असतात. आता काही माणसं चित्रपटाच्या क्षेत्रात उदाहरण द्यायचं झालं तर काळाच्या पडद्याआड गेलेली किंवा आजही काळ गाजवणारी अशी अनेक माणसं अशा एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला भेटतात. तो अनुभव वेगळाच असतो. किंवा आपल्या संपूर्ण पार्श्वसंगीताच्या क्षेत्राला ज्यांनी आकार दिला असे अनेक अद्भुत गाते गळे त्याच व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा भेटतात नव्यानं. हा एक कधी विसरता न येणारा असा अनुभव असतो. मग ते ज्या गळ्यातून आपल्याला सामोरं येतं त्याला काय म्हणायचं? जादूगार म्हणायचं की अवलिया? मला असं वाटतं अवलिया जादूगार असं म्हणूया. आणि अत्यंत उत्साहानं आनंदानं स्वागत करूया गायक, पार्श्वगायक, निवेदक, त्यानंतर आपण काय म्हणूया की ज्यांनी ह्या अनेक आवाजांची एक सुंदर दुनिया आपल्या समोर उभी केली. म्हणून मी बाकी त्याला इंग्रजी शब्द वगैरे वापरत नाहीये. मी तसंच म्हणते. तर असे कुठलंही स्टेज असेल, कुठलाही मंच असेल, तो आपल्या चैतन्यशील वृत्तीनं आणि आपल्या स्वरांनी दणाणून टाकणारे, जिवंत करणारे वन अँड ओनली एकमेवा द्वितीय सुरेश भोसले. तुमच्या लक्षात आलं असेल की आता इथं पानं नाहीये. इथं प्रश्नांची उतरंड नाही. आम्ही मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. ज्या माणसाबद्दल आपल्याला खूप माहिती आहे आणि तरी सुद्धा आपल्याला जाणून घेण्यासारखं असं पुष्कळ आहे. अशा सुदेशजींच्या संदर्भात काय बोलायला आपल्याला वेळच कमी पडणार आहे. पण मी एक सांगते की आज 6 फेब्रुवारी म्हणजे लता दीदींचा पुण्यस्मरणाचा दिवस. त्या सकाळपासून आपल्या मनामध्ये फक्त लताबाईच आहे. मग मला असं वाटतं की आपल्या या गप्पांची जी सुरुवात आहे ती लता दीदी आणि तुम्ही या विषयापासून करूया. लता दीदींची तुमची पहिली भेट कुठं झाली असेल? कशी झाली असेल? त्यांच्याबरोबरचे दौरे, त्यातले तुम्हाला आलेले अनुभव आणि एकंदरीतच लताबाई हे दुसऱ्यांना आम्हाला माहीत नसलेलं असं एखादं त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कंगोरा असेल तर तुम्ही सांगा. सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार आणि आयोजकांना खूप खूप धन्यवाद. आणि अमितजी यांनी मला गेल्या अनेक वर्षापासून एकदा मला वाटतं त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्याच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या. आणि माझी इच्छा असूनही मी इथे येऊ शकलो नाही. काही 2-3 वर्ष झाली. आणि यावर्षी मी ठरवलं होतं डेट आपण तारीख कशी ना कशी ॲडजस्ट. कारण ते जेव्हा त्यांनी मला इथं जे रहिवासी त्यांच्याबद्दल माहिती दिली आणि मला जेव्हा कळलं की 100% मराठी लोक आहेत, तेव्हा मी त्यांना ताबडतोब हो म्हटलं आणि आज मी इथे आहे बस. आणि मला बरेच ऑप्शन देण्यात आले होते की तुमची मुलाखत कोणी घ्यावी. तर तेव्हा तुम्ही एवढी तारीफ केली म्हटलं मी करू नको का. खरं ना. पण खरं सांगतो, आमच्या मराठी आणि हिंदी म्हणजे इतर स्टेज तर आहेत, पण आमचे वाद्यवृंद मराठी बोलतो अवघड आहे. ऑर्केस्ट्रामध्ये ते हिंदी असो मराठी असो, आणि यांचे मी बरेच यांच्याबरोबर कार्यक्रम केले मंगलराजींबरोबर. आणि आमची शेवटची मुलाखत शिवाजी मंदिर मध्ये झाली होती. तेव्हा मराठी वाद्यवृंद
निर्माते संघ यांच्यातर्फे मंगलाताईंना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालं होतं. आणि ते अवॉर्ड मला त्या दिवशी कळलं की मंगलाताई फक्त वाद्यवृंदांचं अँकरिंग करत नाही, तर किती त्यांचा अनुभव आहे किती त्यांचं ज्ञान आहे. आणि मला विजयने जेव्हा सांगितलं मंगलाताई आहे, तर म्हटलं मला पण थोडी मस्करी कमी कर, म्हणजे दर्जेदार मुलाखत व्हावी. तर एनिवे, तर लताजींची आज पुण्यतिथी आहे. आणि पहिला अनुभव, अच्छा तुम्हाला आपल्या दीदी म्हणजे आपण कसं म्हणतो, एक परफेक्शनिस्ट, एक सिरियस अगदी व्यक्तिमत्व. आणि लताजींची एंट्री झाली ना, तो कितीही मोठा असू दे लताजींच्या पेक्षा वयाने 10 वर्ष, आपोआप आपण उभे राहतो एक रिस्पेक्टमध्ये. पण मी जेव्हा लताजींबरोबर प्रवास सुरू केला तेव्हा मला कळलं की त्यांच्यामध्ये सुद्धा एक छोटीशी मुलगी, एक अप्रतिम ऍक्टर आणि एक खेळाडू वृत्तीची एक छोटी मुलगी, म्हणजे जिला मस्ती करायला आवडते, जिला मस्करी करायला आवडते. आणि माझा अनुभव, मी 86 पासून आशाजींबरोबर कार्यक्रम करत आहे. आणि आता सुद्धा त्या, म्हणजे थोडासा विषय बाजूला घेऊन, आता जरी मी फोन लावला आशाजींना तर तुम्हाला खोटं वाटेल, हे सर्वांनी शिकण्यासारखं आहे. 92 वर्ष आहे त्यांचं. आता जरी फोन केला त्यांचा रियाज चालू असतो, तारपुरा चालू असतो. आणि माझ्या आयुष्यात 2 एबी असे आले, अमिताभ बच्चन आणि आशा भोसले, ज्यांनी आपलं पर्सनल दुःख, शारीरिक कष्ट किंवा शारीरिक स्थिती ही आपल्या कामाच्या आड येऊ दिली नाही. तर अमिताभ बच्चन आणि आशाजींसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि हा प्रवास माझा चालू होता, तसं मी बोलायला तुझं पाठ होईल. माझी ट्रेन चुकली गोरेगाव जायची. अहो लोकांना खरं नाही वाटायचं, नाही, गाडी बाहेर मीच चालवणार आहे ना. तर मोबाईल आला होता नवीन नवीन, आणि त्याच्यात व्हॉइसमेल चालू होतं, म्हणजे सुरू झालं होतं. आणि त्याच्यात एक दिवस मी न्यू मेसेज व्हॉइसमेल, नमस्कार, मी लता मंगेशकर, तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का? तुम्ही माझ्याबरोबर कार्यक्रम कराल का? आणि मी थक्क देवा हे काय झालं. आणि 6 महिने तो मेसेज मी सांभाळून ठेवला होता. आणि कुठेतरी एकदा ते मला, आम्ही जुन्या शाळेतले ना, तेव्हा एक बटन दाबलं आणि तो डिलीट झाला. आणि मग मी लगेच फोन केला, दीदी हे विचारणं, हा प्रश्न चुकीचा आहे. तुम्ही जिथे सांगाल, जेव्हा सांगाल, मी तुमच्या मंचावर हजर असेल. मग त्याने स्वतः मला विचारलं, तुम्ही किती पैसे घेणार? म्हटलं ₹1.25 आणि नारळ. मग त्यांनी त्यांच्या मॅनेजरकडून फोन केले, म्हटलं ₹1.25 नारळ. दीदीने बोलवलं, विषय संपला. आणि प्रवास सुरू झाला. आणि तुम्हाला मी त्या दीदींबद्दल तुम्ही जास्त जाणता, पण 2-3 अशा गोष्टी की मी जेव्हा कार्यक्रम सुरू केले आणि ते मला वाटते, भोसले तुम्ही हे गाणं गाल का? म्हटलं हो, मला भोसले माहिती. आणि एक दिवस मी गुवाहाटीला कार्यक्रम केला. बाळासुब्रमण्यम साहेब आजारी होते, म्हणून अचानक मला बोलवण्यात आलं. आणि मी कसे कसे आली ती गाणी गायली. 1-2 चुका केल्या त्याने, असं बघितलं म्हणजे उद्धम नाही दिला मला. मग 95 मध्ये डायरेक्ट जो माझा मोठा प्रवास त्यांच्यावर, अमेरिका आणि कॅनडाचा टूर. आणि सकाळी 10 वाजता जसं हॉटेलमध्ये खाली यावं लागतं ब्रेकफास्टला, मी बसलो होतो आणि दीदी समोर, म्हणजे पायाच्या पुढेवर मी बघायची हिंमत नव्हती. भोसले तुम्ही फार शांत शांत असता. म्हटलं हो दीदी, मी अजून थरथरलो. पण मला माहिती, आशाकडे तुम्ही खूप मस्ती करता. त्यांना सगळी माहिती होती माझी. आणि एक दिवस, अच्छा मी ना त्यांच्याबरोबर झुम्मा चुम्मा वगैरे गात नव्हतो. लताजींच्या प्रोग्राममध्ये झुम्मा चुम्मा, तर त्यांनी अनिल कोयले साहेब आहेत, एकदा अनिलजींसाठी जोरदार टाळ्या. ते आमचे गुरु आहेत. आणि लताजींनी जेव्हा जेव्हा कार्यक्रम केले, एकमेव संगीतकार दिग्गज अनिल कोयले त्यांचे म्युझिक डायरेक्टर किंवा कंडक्टर होते. तर मला दुसऱ्या शो मध्ये त्यांना कळलं की हा घाबरला. भोसलेनं सांगा, आपण होता टूरवर.
तर अरे आलो. तर अनिलजी अलीकडे दीदीने सांगितलंय तुम्ही ते खैके पान आणि इनामिना डिका लहान मुलांना बोलून डान्स करताना तो तुम्हाला करायला हरकत नाही. थोडी हिंमत वाढली. दुसऱ्या शो मध्ये निरोप आला, अरे सुदेश दीदीने सांगितलं चुना चुना गायला हरकत नाही. तर असं आणि आता तुम्हाला त्यांची जी साईड असते ते कॉमेडी इनामिना डिगा तुम्ही गायला होतात. मला असं वाटतं तेच गाणं का ते, की ज्या वेळेला त्या असं म्हणाल्या बाळ, अरे मला नाही वाटलं नाही पाहिजे नाही, मग मी तेच ते सांगतो. कधी त्यांचे रिहर्सल सुरू झाले आणि पेडर रोडला आम्ही गेलो तर दीदीने सुरू केलं आणि मी दीदी बसल्यात मी आणि इथे बाळासाहेब म्हणजे रिदनाची तर त्यांनी श्याम ढले खिडकी तले तुमसे की बजाना छोड़ दो तर मी म्हटलं, घडी घडी खिडकी में खडी तुम दीर जलाना छोड़ दो पण बाळ मला वाटलं अण्णाच बसलेत माझ्या शेजारी तर हा पहिल्या दिवशीचा पहिला कॉम्प्लिमेंट त्यांचा आणि त्याच्यानंतर थँक्यू आणि बाळू सुब्रमण्यम साहेब आणि दीदींची ती गाणी मैंने प्यार किया ती खूप फेमस झाली ती तर बाळूजी कसे गातात तसं माझी पण सवय आहे ते शिवती दे दो पैसे ले लो तर त्या शिवती दे दो कशी गातात ना ते तर अशा मग मला लक्षात आलं की त्यांना हे जे कलाकार खूप आवडते आणि मग दौरे सुरू झाले मी दीदी म्हटलं आपण ते गाणं गाऊया ना ये कहाँ आ गए हम मैं और मेरी तन्हाई आणि हो मी ते गाणं गाऊच शकत नाही कारण बच्चन साहेब माझ्या शो मध्ये येऊ शकत नाही अनिल भोसले काय म्हणतात बघा जरा अनिलजीने 10 मिनिटात ते गाणं बसवलं आणि मला अजूनही विश्वास बसत नाही न्यूयॉर्कमध्ये 25,000चा क्राऊड आणि तो डायलॉग पासून सुरू होतो मैं और मेरी तन्हाई रिपीट बंद कर मैं और मेरी तन्हाई अक्सर ही बातें करते हैं तुम होती तो कैसा होता तुम ये कहती तुम वो कहती तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती तुम होती तो ऐसा होता तुम होती तो ऐसा होता मैं और मेरी तन्हाई अक्सर ही बातें करते हैं आणि मी जेव्हा पहिला मैं और मेरी तन्हाई 25,000चा क्राऊड आणि तिथं दीदी चष्मा खाली करून वा क्या बात है तर हा जो रिस्पॉन्स कॉम्प्लिमेंट होता फार अप्रतिम होता आणि कुमार शानू आणि दीदींचं एक यशराज फिल्मचं एक गाणं आहे आणि माझ्या सवयीप्रमाणे कुमार शानूच्या आवाजात मी हा मुखडा गायला नंतर लगेच दीदीने कंटिन्यू करायचं होतं हो शेजारी नव्हत्या दीदी म्युझिशियन्सच्या मागे जाऊन त्यांचा असा पदर खाली ओढून खो 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 हसत होत्या कारण मी कुमार शानूचा आवाज काढला होता आणि ते गाणं थांबलं आणि मग मला पुन्हा ते गावं लागलं आणि थोडी हिंमत वाढल्यावर सावंत का मेला तुमचे वडील माझे वडील येणार भोसले एक पोस्टर किंवा बॅनर्स 50-60s मध्ये जे चालायचे ना फिल्मच्या पब्लिसिटीसाठी तर माझ्या बाबांनी रंगवलेले चित्रपट मोगले आझम दोस्ती झनक झनक पालराजे वगैरे किती करावे लागायचे बॅनर्स त्यावेळेला कमीत कमी 35 ते 40 थिएटर्स मध्ये रिलीज झाले प्रत्येक बॅनर हँड पेंटेड असायचं आणि मी 14व्या वर्षी म्हणजे 9th मध्ये असताना बाबांना थँक्यू बाबांना भेटायला म्हणून गेलो वर्लीला स्टुडिओत आणि तिकडे बाबांना विचारलं एक मी करू का आणि ते पहिलं स्केच जे मी केलं होतं ते होतं राजेश खन्ना आणि हेमा मालिनीचं प्रेमनगर चित्रपट प्रेमनगर आणि माझं वय वर्ष 14 1974 तेव्हापासून 82 पर्यंत मी अनेक चित्रपट म्हणजे थिएटर्समध्ये माझ्या हातचे लागले आहेत आणि इथपर्यंत वरळीपासून गंगा जमना अप्सरा मिनर्वापर्यंत हातगाडीवरून चालवून हे बॅनर्स आम्ही नेले आहेत स्टेजवर चढवून बांधले सुद्धा आणि थँक्यू 20व्या वर्षापर्यंत मला आणि माझ्या आई बाबांना असं वाटलं होतं की हा पेंटरच बनणार पण त्याच्या मागे कारण होतं ना हो की ज्या वेळेला तुम्ही पहिलं पोस्टर बनवलं हो. बघा
त्यावेळेला तुम्ही अतिशय बारीक असं काम त्यात केलेलं होतं आणि हो. अवघा 9वीतला मुलगा इतकं बारीक कोरीव काम करतोय चेहऱ्यावरचं. आणि न शिकता मला हुबेहूब समोर कोणी बसलं की त्याचं स्केच 10-15 मिनिट काढायची मला देवाने म्हणजे म्हणतात नाही की कला दिली होती. आणि तेव्हा त्या क्षणी मला अजिबातही वाटलं नव्हतं की मी स्टेजवर गाईन. आणि मी मुळात तुम्हाला सांगतो, ज्यांनी माझं लहानपण पाहिलं असेल की एकदम लाजरा भित्रा घाबरा घुबरा सरळ होतो. म्हणजे कोणाच्या समोर नजर मिळत, पण मी आता जे काही माझे तुम्ही युट्यूबवर बघा तसं मी लहानपणी नव्हतो. तर पहिला जो आवाज, ज्या आवाजाने मला विविध भारतीवर आकर्षित केलं होतं, ते होते सैगल साहेब. तुम्हाला ते मुलाखतीच्या म्हणजे ना निमित्ताने एक एक सॅम्पल देत जातो. तुमची जर इच्छा असेल, फार बुजुर्ग लोक बसले तर तुमच्या वेळेचे आवाज ऐकत. हा असा आवाज म्हणजे असं वाटतं की एस टी बर्मनच गातायत. असं म्हणतो आपण हिंदीमध्ये की वो आवाज की पत्ती. त्यांच्या आवाजाला ती एक पत्ती होती ना, म्हणजे तो आवाज असा कुठे थोडा चिरकणं नाही म्हणत त्याला. पण तुम्ही म्हणता तसं की त्या तोंडातल्या दातातल्या पोकळीमुळे किंवा ह्याच्यामुळे त्या आवाजाचे जे काही वेगळे वेगळे विभ्रम आहेत ते सगळे तुम्ही कुठं त्याचं निरीक्षण केलं त्या वयामध्ये आणि हे कधी स्टेजवर सादर केलं? आणि खरंच सांगू, माझं काहीच कॉन्ट्रिब्युशन नाही. मला एक देवाने मला कल्पना नाही की मी जो आवाज किंवा जे गाणं ज्या आवाजात गायचो ते आपोआप. आणि त्याची एक अजून एक फार मोठी म्हणतात ना जी मला अजूनही विश्वास बसत नाही. आशाजीने मला बघितलं होतं एस डी बर्मनच्या आवाजात गाताना. आणि पहिल्या भेटीतच मला म्हणाले तू त्या दिवशी सचिनदांचा जो आवाज काढला तो मला त्यांचं गाणं ऐकू. आणि मी खूप घाबरलो होतो, पहिलीच भेट होती. आणि मी डोळे मिटले, पण त्यांच्या डोळ्यात डोळे बघून घ्यायची हिंमत होत नव्हती. आणि अमर प्रेम मधलं तुम्हाला बहुतेक गाणं माहिती असेल सचिनदांचं. कंपोजर पण तेच आहेत आणि गाणं आवाज पण त्यातले. गाणं संपवलं आणि घाबरत घाबरत आशाजींकडे बघितलं तर आशाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि मला वाटतं दादाच समोर उभे राहून जातात. आणि तो आज माझा आवाज रेकॉर्ड करून त्यांनी पंचमदाकडे नेला. आणि पंचमदा त्यांचं येणं कसं झालं होतं तिथे म्हणजे कोणतं कारण घडलं? तुम्ही त्यावेळेला गायला लागला होतात का ऑर्केस्ट्रामध्ये? हो, ऑर्केस्ट्रा 86 मी 80 पासून गायला लागलो होतो. आणि आशाजींना म्युझिशियन्स हवे होते लाईव्ह शोसाठी. तर किशोरदानी त्यांना सांगितलं ये मेलोडी मेकर्स वाले बहुत अच्छे हैं. तर तुम्हाला बऱ्याच जण माहिती असेल की 1982 पासून मी स्टेजवर पदार्पण केलं. मेलोडी मेकर्स फेमस ऑर्केस्ट्रा, माहिती का, नाव ऐकलंय का? अर्थात आणि मला वाटतं बाबला मेलोडी मेकर्स महेश कुमार आणि पार्टी आणि आपल्या विनोद गीत यांचं झनकार, हे हा. 4-5च ऑर्केस्ट्रा होतं. आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट म्हणजे एक सस्पेन्स आहे, माझ्यावर घेऊन आलं मेलोडी मेकर्स. तर मेलोडी मेकर्स जे मालक होते अशोक कुमार सराफ, जे गिटारिस्ट होते, त्यांच्या कन्येबरोबर माझं लग्न झालं असं इथे आहे. हेमा. आणि फार उत्तम पियानिस्ट आहेत. तिने पण आपल्या कॉलेजच्या वेळेला USA मध्ये वगैरे किशोरदांबरोबर कीबोर्ड्स वगैरे वाजवले आहेत. आणि तर सांगायचं असं की म्युझिशियन्स बघायला आले होते, पण जाताना आशाजी काय बोलले माहिती आमच्या मॅनेजरना, हा कोण आहे, मुसलमान आहे का? बोले अरे मुसलमान भोसले आहे आमचे विजय देसाई. का त्याला सांगत तसं हिंदी फार चांगलं आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेला निवेदनही करत असणार, निवेदन गाणी गात असणार. 25-25 मिनिटाचे 2 मिमिक्रीचे आणि 7-8 गाणी वेगवेगळ्या. तर एनिवे त्यांनी माझ्याबद्दल बोलल्यानंतर मग आमचं 86 मध्ये आमचं मेलोडी मेकर्सचे 25 वर्ष पूर्ण होतं, सिल्वर जुबली होती. तर आम्ही अशा कलाकारांना बोलवलं. किशोरदा फार पूर्वीपासून मेलोडी मेकर्स बरोबर कार्यक्रम करायचे. शब्बीर कुमार, नंतर त्यांना रिक्वेस्ट केली तर सगळे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या गोष्टीनंतर तुम्ही किशोरदांसाठी टाळ्या वाजवा. आपण किंवा मीडियाने असं म्हणलं किशोरदा फार कंजूस माणूस होता, अजिबात नाही. आमच्यासाठी किशोरदाने 2 गाणी गायली फुकट.
बिफोर टाइम 10 वरळीच्या स्टुडिओमध्ये आले आणि 2 गाणी गायली आणि पैसे मागितले नाही, विचारले नाही. आणि जेव्हा आमचे सासरे बुवा सांगत होते की दादा ऐसा बोला डिस्कस मत करो, आपको क्या चाहिए मुझे बताओ, मैं गाऊंगा. मी 100 वेळा गायला तयार होते. आणि मी त्या वेळेला माझी आशाजींची मुलाखत आली, त्याच्या अगोदर त्यांनी मला पाहिलं होतं. आणि आशाजींनी काय केलं, ते गाणं कॅसेटमध्ये रेकॉर्ड केलं आणि पंचमदा आंघोळ करत असताना ते गपचूप माझा आवाज तो डोली में मिठाई की कार बाथरूम बाहेर त्यांनी लावलं. पंचमदा. आणि दुसऱ्या दिवशी असं झालं की सकाळी 7 वाजता मला पंचमदांकडून फोन आला, त्यांचे सेक्रेटरी. आणि त्यावेळेला मोबाईल फोन नव्हते. मी दुसऱ्या माळ्यावर राहत होतो गोरेगावमध्ये आणि आमच्या खाली तळमजल्यावर एक मंगेशकर काका राहायचे. तर ते सकाळी 7ला हे सुदेश तुझा फोन आहे लवकर ये. मी कसा बसा शर्ट बर्ट सावरत होतो. ते पुढे धावतात. मी मागे कोणाचं आहे आरडी बरोबर आहे ये लवकर. अरे म्हटलं तुम्हाला काय, अरे भल्या माणसा आरडी बरोबर. पण त्याची झोप मोड झाली होती ना. तर त्यांच्या मॅनेजरने सांगितलं सुदेशजी पंचमदा ने पासपोर्ट लेके आपको 10 बजे बुलाया. आणि मी टॅक्सी पकडून 9:30ला पोहोचलो तिकडे त्यांच्या सिटिंग रूम मध्ये. मनरिदा, पंचमदा, वासुदा, आशाजी, नाही ते त्यांचे मेरीलँडला त्यांचं ते म्युझिक रूम. तर मी गेलो आणि आशाजी बोले हाँ यही लड़का है. पंचमदा नमस्ते, मेरे बाप के आवाज में गाते हो. तो सगळे हसायला लागले. तर त्यांनी मला सांगितलं अरे मैं कल नहा रहा था आशा में वो कैसेट बाहर लग गई. मैंने सोचा मेरे बाबा को गए हुए कितने साल हुए, मुझे भी लगा मेरे पिताजी बाथरूम के बाहर खड़े होके गा रहे हैं. और उनके जब दांत निकाले थे उनके गाने में से गाते वक्त एक सीटी निकलती थी, वो तुमने बार बार पकड़ी थी. मैंने बोला मुझे सीटी वेटी मालूम नहीं, मैंने तो कॉपी की. तो अब 10 दिन बाद मैं और आशा हाँगकाँग जा रहे, तुम हमारे साथ चलो. तो तेव्हापासनं म्हणजे प्रवास झाला आणि मला तिथे ऐकला त्याने. आणि पंचमदाने मला इंट्रोडक्शन कसं दिलं, अब एक लड़का आ रहा नया है, ते मेरी बाप के आवाज में गाता है. आणि तिकडे मला ऐकल्यानंतर त्यांनी सांगितलं मैं बॉम्बे जाऊंगा. तो त्यावेळेस बॉम्बे होता, मला लक्षात आली काय होतं. तर मी मुंबईला जाईन, तो पहला गाना जो मैं रिकॉर्ड करूंगा वो सुदेश भोसले का होगा. और मला फर्स्ट प्लेबॅक सिंगिंगचा मौका दिला ब्रेक दिला पंचमदानी सर चित्रपट. तर एनिवे असे असे एक एक दिग्गज मला भेटत गेले. आणि म्हणजे मला फक्त मधले दुवे जोडायचे की 82 पर्यंत तुम्ही तुमच्या वडिलांबरोबर ते पोस्टर्स आणि हे सगळं करत होता. बरोबर. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे मग त्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनामध्ये बाहेरच परीक्षा देत असणार. हो. आणि वेळ कुठे मिळणार त्या मी पोस्टर्स फक्त मध्ये. शाळेत आणि कॉलेजमध्ये परीक्षा द्यायला जायचो. होय ना. हो. मग त्यावेळेला आणि त्या टीचरला वडिलांच्या कळायचंच नाही याला काय मार्क देऊ, हे सगळी म्हणजे गाणी मागे शून्य देऊ का पुढे शून्य देऊ. नाही, मला माहिती आहे तुमच्याबद्दल, मला वैयक्तिक माहिती आहे ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यामुळे ते किती दिवस त्यांनी शाळा किंवा कॉलेज अटेंड केलं यावर त्यांचे मार्क नव्हते. शाळेमध्ये असताना सुद्धा 5-5 मेरिट सर्टिफिकेट्स घेणारा असा हा विद्यार्थी होता. अरे बापरे. त्यामुळे हमको भी मालूम होता है भाई. अच्छा, अच्छा. ठीक आहे. मला सांगायचंय असं की एक तर वडिलांना ती विविध भारती लावलेली आवडत नाही. म्हणजे त्यांच्या बिलकुल, नकळत बिलकुल. एक तर ते ऐकायचं. प्रॅक्टिस कुठे करत होता, कारण हे सगळं करायचं तर प्रॅक्टिस पाहिजे. कशी करत होता तो? तुम्हाला माहिती पूर्वीच्या बिल्डिंग मध्ये हा. इकडे खोल्या इकडे मध्ये कॉमन टॉयलेट असायचं. बरोबर आहे. ती माझी प्रॅक्टिसची जागा. मी एकदा घुसलो की 2 तास बाहेर यायचो. हेच मला सांगायचं होतं तुम्हाला. आणि आज मी हा जो बसलोय ना, ते आमच्या बरोबर त्या टॉयलेटच्या मागे ना काँग्रेसचे कॉर्पोरेटर राहायचे राम पिल्ले साहेब. आणि ते LLBच्या परीक्षेला बसत होते आणि त्यांचा अभ्यासाचा वेळ आणि माझा रियाजाचा वेळ म्हणजे टॉयलेट नाही म्हणत नाही सेम. तो त्याच्या बायकोला म्हणाले अरे क्या है बसले का बेटा, दिन भर चिल्लाते रहते हैं, का काम को लगा इधर का. मग त्यांनी मला घेऊन कुठेतरी, त्यांच्या मिसेस कोण होत्या? त्या रत्ना पिल्ले. आणि त्या रत्ना पिल्लेंची आई म्हणजे तुम्हाला माहिती 70s 80s मध्ये चाइल्ड स्टार्सचा खूप एक दौर होता. आणि त्याच्यात एक मास्टर राजू मास्टर बिट्टू जे दीवार मध्ये वगैरे अमिताभ बच्चनचं लहानपण केलं.
तर त्यांच्या आईकडे घेऊन गेले आणि मग त्यावेळेला ना मास्टर मयूर, मास्टर बेबी पिंकी वगैरे असे 15-20 मास्टर्स खूप सुपरस्टार होते. तर ते भारतभर रेकॉर्ड डान्सचे कार्यक्रम करायचे. म्हणजे अमिताभची गाणी, धरमजीची गाणी, डायरेक्टरांची त्याच कॉस्ट्युममध्ये आणि ते कपडे बदलताना मध्ये जो वेळ होता तिकडे मी जाऊन मिमिक्री करायचो. आणि तिथं मला मेलडी मेकर्सवाल्यांनी पाहिलं आणि तिथून म्हणजे म्हणतात मला एकच म्हणायचंय आणि मी पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत म्हणेन की आपल्या मर्जीने काही होत नाही. मी माझं तर टॉयलेट माझ्यासाठी एकदम म्हणतात ना ध्यान रूम झालं. त्यांनी मला ऐकलं तिथून राजू बिट्टूकडे, तिथून मेलडी मेकर्स मध्ये गेल्या गेल्या मला सांगितलं पासपोर्ट आहे का? म्हटलं नाही बनव. लगेच पासपोर्ट बनवला आणि कुठे आपण चाललोय फिजी आयलँड्स. 84 मध्ये पहिला माझा दौरा. हेमा मालिनी, असरानी आणि हेलनजी बरोबर फिजी आयलँड्स. आणि मग परत मला सांगितलं की पासपोर्ट दे, अमेरिकेला जायचं. म्हटलं कोणाबरोबर? म्हटलं किशोर कुमार बरोबर. म्हटलं कोण किशोर कुमार? अरे बेटे किशोर कुमार. म्हटलं कोण किशोर कुमार? अरे ज्यांना तू गुरु मानतो तो किशोर कुमार. त्याच्याबरोबर 82 पासनं 87 पर्यंत तुम्ही जुन्या जर युट्यूब बघितल्या ब्लॅक अँड व्हाईट प्रत्येक कार्यक्रमात मी त्यांचा अँकर आहे. अच्छा मजा म्हणजे किशोरदांच्या कार्यक्रमात मी रफी साहेबांची गाणी गाय. किशोरदांकडून काही शिकलो ते सांगतो की ये नवीन कडे कडे डाय कामनी कमाकना कमाकना गची गते गते रम पम पोश 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 आणि ते खाली पडून पाय वर विकून आणि क्षणात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की किशोरदांबद्दल नेहमीच मनामध्ये कुतूहल असतं आणि तुम्ही तर त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करणं, पुन्हा त्यांना विंगेत काय हवंय ते तुम्हाला बरोबर समजायचं. हा माणूस नेमका होता कसा? तुम्हाला काय कळलं? कारण तुमचा आवाज आणि त्याचं पोट किशोरदांच्या आवाजाच्या खूप जवळचा आहे. म्हणजे तुम्ही बाकी सगळ्यांचे आवाज काढता. हेमंतांचा आवाज तर तुम्ही ज्या वेळेला हे करता, त्यावेळेला तर असं वाटतं की हेमंत शेजारी उभे आहेत. तरी देखील मला नेहमी असं वाटतं की किशोरदांच्या खूप जवळचा असा आवाज आहे तुमचा. तो नॅचरली कसा ना एक असं मी जेव्हा 8-9 वर्षाचा वगैरे होतो ना तर मी बोलताना पण मुलीचा आवाज निघायचा. मला सगळे चिडवायचे अरे काय लडकी जैसा बात करतात. आणि मग तो कंठ फुटतो ना डायरेक्ट अमिताभ बच्चन आणि किशोर कुमार. अच्छा एक किशोरदा ना आता लोकांनी काही म्हणो प्रेसनी काही म्हणो किशोरदा रफी साहेबांना खूप रिस्पेक्ट करत होते. आणि बघा आपण ना रफी साहेबांचं एक गाणं ऐकलंय लहानपणापासून. मन रे तो काहे नदीर धरे ओ निर्मोही मोहन जाने जिनका मोह करे ओ मन रे तो काहे नदीर धरे. आता किशोरदा प्रत्येक कार्यक्रमात अपना मेरे दोस्त रफी साहब की याद में एक गाणं गा रहा हूं. आणि ते स्वतःच्या आवाजात गायचे आणि आम्ही विसरून गेलो की हे ओरिजिनल गाणं रफी साहेबांचं. आणि कारण किशोरदांबरोबर महिन्यात 2-3 शो करायचं ते कसे गायचे मन रे तो काहे नदी धरे ओ निर्मोही मोहन जाने जिनका मोह करे मन रे तू काहे न धीर धरे. तर हे त्यांचे एक दोन किस्से आम्हाला ऐकायला आवडतील ना खूप. का माहितीये किशोरदांबद्दलचं एक आकंठ असलेलं कुतूहल म्हणजे समजायला खूप कठीण आणि तरी तुमच्यासारख्या खूप जवळच्या माणसांसाठी खूप मायाळू असा माणूस. म्हणजे कधीतरी अंतर्द्वंद्व त्यांच्यामध्ये चालू आहे
2 माणसं नांदतायत त्यांच्यामध्ये असं पण वाटायचं ना. हो. असं तुम्हाला एखादा आठवत असेल तर त्यांचा एखादा सांगितलं. किशोरदा म्हणजे एक म्हणतात ना, तुम्ही जो अवलिया शब्द वापरलात ना, करेक्ट. तो खरा किशोरदांच्या बाबतीत. आणि मी म्हणतो दीदी, आशाजी, मुकेशजी, रफी साहेब, किशोरदा, हेमंतदा किंवा आर डी बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी. मला वाटतं हे मनुष्य नव्हते, हे अवतार होते. कारण बघा तुम्ही, रफी साहेबांची तुम्ही एक कॅसेट लावा किंवा 24 तास लावा, तुम्हाला कंटाळा येत नाही आणि प्रत्येक गाणं तुम्हाला वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. तसंच किशोरदाचं, तसंच दादाजींचं. तुम्हाला इवन आता माझी गोष्ट सांगतो तुम्हाला मी, लताजी, आशाजी, किशोरदा, रफी साहेब, मुकेशजी यांची ना सॅड सॉंग्स लावतो आणि मला म्हणतो ना ध्यान लागणार. आणि कधीतरी तुम्ही बघा आणि तुम्ही जितक्या वेळ ह्या लोकांची गाणी ऐकणार, प्रत्येक वेळेला तुम्हाला एक नवीन जागा, बरोबर. एक नवीन काय म्हणतात ना फीलिंग. आणि तुम्ही काही काही सिंगर बघा आणि त्यावेळेला 80-100 म्युझिशियन्स बरोबर लाईव्ह व्हायचं. म्हणजे एकाने जरी चूक केली तर पुन्हा गाणं ते परत गावं आणि त्यावेळेला हे 2-2, 3-3 लाईनीनंतर श्वास घ्यायचे. तर मला वाटतं ह्या दिग्गजांसाठी आपण नंतर बाबूजी यांचं नाव आपण विसरू शकत नाही. खरंय. मला वाटतं ह्यांनी जो काही खजाना आपल्यासाठी सोडून गेले, मला वाटतं अजून पुढे 1000 वर्ष आपण गाणं शिकलं नाही, फक्त यांची गाणी ऐकली 100 वेळा तरी आपण चांगले कानसेन आणि गाऊ शकतो. आणि अरुण पौडवाल साहेब म्हणतात, सुरेश पहिला चांगला कानसेन हो, मग गायला शिक. तर ह्या लोकांनी जे काही आपल्यावर ही सुद्धा उपकार किती टॅलेंटेड माणसं होती. म्हणजे अरुण पौडवाल आहेत, अनिल मोहिले आहेत, नंतर अशोक पत्की आहेत. म्हणजे बेसिकली काय म्हणूया आपण त्यांना संगीत संयोजक आहेत आणि त्याचे संगीत दिग्दर्शक झालेली अशी ही माणसं. तुम्ही या सगळ्यांबरोबर वावरलात, प्रचंड दौरे केलेत. पण हेमंतांचा आवाज सुद्धा तुम्ही मेलडी मेकर्स मध्येच काढायचात का? हो. किंवा तशी तुम्हाला नाही, तिथेच जसं फर्माईश यायची का? जसं मी सहगल साहेब आणि सचिन यांचा आवाज सुरू केला ना, तसं आपोआप मला माहित नाही तर ते ऐकते कार्यक्रमातनं किंवा बाकीच्या वेळेला सुद्धा. त्यावेळेला मला हेमंतांचा आवाज सुद्धा इतका क्लोज टू हार्ट. एक तर तो साधूचा असा गाभाऱ्यात उभं राहून गायलेला आवाज असावा, तसा आवाज आहे. आणि हे प्रत्येक आवाजाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मला तुम्हाला असं विचारावसं वाटतं, की किती गायकांचे आवाज आणि त्याबरोबर किती अभिनेत्यांचे आवाज? 20च्या वर तरी संख्या असणारच प्रत्येक. गेल्या वर्षी आम्ही असे सगळे फॅमिली मित्रमंडळी बसून मोजले आवाज. तर आता खूप वर्षानंतर 19 प्लेबॅक सिंगर्स आणि 28 ऍक्टर्स मला वाटतं. आणि तुम्हाला आता मला सिरियस खूप झालं ना, हो ना. तर म्हणून माझ्याकडून ते अपेक्षा करत नाही. एवढाच बोरिंग माणूस आहे का? नाही, बोरिंग वाटतंय तुम्हाला? थक्क होतायत माणसं. कधी कधी मी सिरियस असतो. म्हणजे मला तुम्हाला असे गंभीर प्रश्न मुद्दाम विचारायचे नाहीत. कशी तुम्ही साधना करता? हो. असं नाही विचारलं. साधना सरगाव आमच्या गोरेगावला शेजारी राहते. एक्झॅक्टली हेच उत्तर मला येईल म्हणून मी असे प्रश्न विचारत नाहीये. पण मला एवढं मात्र तुम्हाला विचारायचंय, की जे अभिनेत्यांचे आवाज आहेत, उदाहरणार्थ आता गंमत येईल त्यांना. हा. असरानी आहेत, ओमप्रकाश आहेत. हे कुठं सापडले तुम्हाला आवाज? खरं म्हणजे मी जेव्हा गायकांचे नक्कल करायला लागलो तेव्हा मला आमच्या कॉलेजमध्ये काही सिनियर्स होते, ते दिलीप कुमार त्या काळचे, राजकुमार, ओमप्रकाशजी, देवानंद, राजकुमार. मी विचार करायचो अरे कसं शक्य आहे. आणि मग मला ते आवाज यायला लागले. आणि तुम्हाला सांगतो थोडा ऍक्टर्सचा आवाज कसं खरं माझी पर्सनॅलिटी बघा, जॉनी लिव्हर साहेब आहेत, राजू श्रीवास्तव, जरा टाळ्या होऊन जाऊ दे. मध्ये प्रशांत दामले साहेबांचा सत्कार केला होता राज ठाकरे साहेबांनी. आणि तेव्हा काय बोलले माहिती, अरे तुमच्यासारखे जर कलाकार नसते ना तर माहित नाही आम्ही एकमेकांना मारून कधीच संपलो असतो. म्हणजे कलाकारांमुळे आमच्याकडं थोडस माणूस पण आहे ते जिवंत. मी म्हणून सांगतो जॉनी लिव्हर किंवा आपले राजू श्रीवास्तव, बरेच आपले माधव मोगे आमच्या मेलडी मेकर्स मध्ये होते, सगळ्यांना माहिती असेल, त्यांना मी गुरु मानतो. तर मी विचार करता करता, कॉमेडी हा माझा विषय नाही, माझा स्वभाव नाही. तर मी एक दिवस आमच्या कॉलेजमध्ये सिनियर पांडुरंग शिंगाडे, तर मी गेलो की भोसले साहेब कैसे हैं आप?
कसा काढतो आपण? बसले साहेब, काल तुम्ही शाळेत आला नाही, कॉलेजमध्ये पण येत नाही. तर मग तुझे विश्वास कॉलेज की फीस तो भरती होली कि कॉलेज में आते नहीं, पापा का पैसा कितना तो जुगाते हो. तर मग असे मी प्रॅक्टिस करत जमत नव्हतं, पण माझी सुरुवात कशी झाली हे माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये म्हणलं. एक दिवस मुकद्दर का सिकंदर बघायला गेलो. त्याच्यात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन, अमजद खान, राखीजी, रेखा, आणि तो इतका चित्रपट आवडला. दुसऱ्या दिवशी मी 11वीत होतो. इंटरव्ह्यू मध्ये मित्रांबरोबर चाललो तर कोणातरी बघ, हे सोळाच्या दरवाजा खोलते. माझ्या शेजारी तिने ऐकून घेतली, लांब घ्या कोण होती ती पण नाही. पण माझ्याबरोबर एक माझा मित्र होता मिलिंद तामणकर. तो दुसऱ्या दिवशी घरी आला, तो चपटा टेप रेकॉर्डर घेऊन, सुरेश तू काल जे बोला त्या अमिताभ बच्चन सारखा होता. हे सोळाच्या दरवाजा खोलते. म्हणलं नाही रे, कुठे अमिताभ बच्चन? अरे तू बघ, आपण रेकॉर्ड आहे. तो ना देवानंदचा फॅन, तो इतका भयंकर फॅन. कसं कसं बोलायचं? हा कसं माहिती मला सोडून बच्चे की जान होगी क्या. तर तो देवानंद साहेबांचा इतका मोठा फॅन, त्याला टीचर मिलिंद स्टँड अप, येस टीचर. आणि आई मला विचारले, मिलिंद किती घाण कपडे घालून तू बाहेर चाललायस, त्याला चांगले कपडे घाल. तन का चोला बदलने से मन का चोला नहीं बदलता माँ. तर त्याच्यात मला त्यांनी विचारलं, और अमित जी आजकल क्या चल. कृष्ण भाई ये शूटिंग चल रही है, मालूम नहीं आता है. आजकल आपके बारे में हो रही है, प्रेस वाले कुछ भी लिखते हैं, आप कुछ भी, अब अपना काम कीजिए. आणि मग जेव्हा मी रिप्ले करून ऐकलं तेव्हा मला पण वाटलं काहीतरी आहे बात. मग मी त्यावेळेला व्हिडिओ कॅसेट मिळत होते, त्याच्यातले जंजीर, दीवार, अमर अकबर अंथनी, त्या कॅसेट आणायचो, त्या प्ले करायचं. तेव्हा आमच्याकडे नव्हता व्हीसीआर. शेजारी जाऊन डायलॉग्स लिहून ते पाठ करून बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये तासन तास, अरे बाथरूम म्हटलं कोणतरी हसलं, तसं नाही, तो कोपराच होता, त्याचे तो हिवा बिको यायचा म्हणून. तर ते प्रॅक्टिस करायचो. आणि नॅशनल कॉलेजमध्ये मला फर्स्ट टाइम असा उभा केला. माझी पहिली जी मिमिक्री केली मी, ती अमिताभ बच्चनची, ती सुद्धा कॉमेडी नाही. अमर अकबर अंथनी जर आपण पाहिलं असेल तर नाझीर हुसेन म्हणजे त्यांचं फादर, त्यांचा जीवन हे खून करून निघून जातात. त्यांची डेड बॉडी पडली आणि अँथनी येतात, ए फादर आपण को शादी करना मागतो. आणि तिकडे बघतात की फादरची डेड बॉडी पडली. तर अमिताभ दुःखी होतो, रागावतो आणि जीससला म्हणतो, जीसस क्राइस्ट तुम्हारा घर में, तुम्हारा सामने किसी ने फादर को, और तुम देखते रह गए. अगर इस दुनिया से किसी को जाने का था तो तुमको जाने का था. दुनिया में लाखों लोग ऐसा मासूम अंथनी को चर्च के बाहर मरने के लिए छोड़ देता. कौन पाता सदावर इस बच्चा को, ये पाता ये. तर हा माझा पहिला. आणि त्याच्यानंतर वेगवेगळे आवाज. हे अमिताभजींनी कधी ऐकलं तुमची ही, म्हणजे अक्षरशः हुबहू मिमिक्री आहे. मिमिक्री सुद्धा मला बोलता येत नाही. मिमिक्री थोडा दर्जा कमी तो होता, अतिशय घासून गुळगुळीत झालेला गुळगुळीत झाला. नक्कल असं पण मला म्हणता येत नाही. पण त्यांचा आवाजात तुम्ही हा जो अभिनय केलाय, हा अमिताभजींपर्यंत कसा पोहोचला? लक्ष्मीकांतजी, अच्छा मला जेव्हा, अच्छा मेलोडी मेकर्स मध्ये ना तो काळ 70-80चा दशक असा होता की मास एंटरटेनमेंट म्हणजे चित्रपट, मराठी नाटकं, गुजराती नाटकं, त्याच्यानंतर जर एकदम कॉमन माणसाला जे आवडलं ते ऑर्केस्ट्रा होतं. तर आम्ही रेकॉर्ड तोडलेत जगातले. महिन्याला 20, 25, 35 कार्यक्रम करायचो मेलोडी मेकर्स, एकदम मेलोडी मेकर्स साठी. आणि 31st नाईटला 5 कार्यक्रम. सकाळी 10 वाजता दीनानाथ मंगेशकर, 4 वाजता शिवाजी मंदिर, रात्री 1:30 वाजता भाईदास, ड्राईव्ह करून पुण्याला सकाळी 11 वाजता बालगंधर्व, आणि परत मुंबईला येऊन रात्री शिवाजी मंदिर. असे अनेक वर्ष आम्ही केली. आणि ते करत असताना जेव्हा मला कळलं की लोक मला पसंत करतायत, मी बऱ्यापैकी गातो, तर मी लक्ष्मीकांत लाल कल्याणजी, आनंदजी, पप्पी त्यांना भेटतो. आणि लक्ष्मीकांत कुडाळकर
बऱ्याच लोकांना आणि प्यारेलाल शर्मा. तर मी जेव्हा जायचो तिकडे माझा फायदा काय झाला, मला ना गेट मधून कधी हाकलला नाही गेला, कारण मी जितेंद्र श्रीदेवी, असरानीजी, अमजद भाई, 86 जेवढे टॉपचे कलाकार होते ना, वर्षातून 3 वेळा आम्ही दीड दीड महिन्याचे टूर्स करायचो. तर मी लक्ष्मीजींकडे गेलो तर वॉचमॅनला सांगत नाही, सुदेश भोसले सिंगल हूँ, सर से मिलना है. अरे घंटा होता, लक्ष्मीजी नमस्कार. तर वॉचमॅन पळत आहे, अरे लक्ष्मीजीने बुलाया अंदर. तर म्हटलं, दादा नमस्कार, लक्ष्मीजी नमस्कार. अरे काल जितूची तुझी खूप तारीफ करत होता. बबीदांकडे गेलो तो पण तसंच, अरे जल्दी कर लो बुलावून. कल असरानी जी आपकी बहुत तारीफ कर. मी प्लेबॅक सिंगर बनायच्या अगोदर ह्या लोकांमध्ये मी फेमस होतो. आणि लक्ष्मीकांतजींचा तुम्हाला बहुतेकांना आवाज माहित नसेल, ते ते पान पान आणि ते पानाचा डब्बा, ते बोलायचे पण बोलते साहेब कसे हैं आप. आता लक्ष्मीजींचा आवाज ऐकवतो, तुम्हाला माहिती पण माहिती की लक्ष्मीजींचा अमिताभ गोरे, अमिताभ बच्चन हेमा मालिनीसाठी त्यांनी एक गाणं गायलं होतं आशाजींवर. गोरे नहीं हम काले शही, हम नाचने गाने वाले शही, तुम साहे नहीं चलता हम साहे नहीं. तर अशी लक्ष्मीकांतजी म्हणजे तू थँक्यू अशी थँक्यू. तुम्हाला माहिती होतं त्याचा आवाज. तर ते मला म्हणायचे पुढे तू येत राहा, रोज ये 7 वाजता, आम्ही गाणी कशी करतो ते बघ आणि तेरा कुछ ना कुछ मैं करू. एक वर्ष मी रोज जेव्हा जेव्हा कार्यक्रम जायचो आणि एक दिवस अचानक फोन आला की मेहबूब स्टुडिओ मध्ये पोच, एक गाणं गायचं. अच्छा, गाणं कोणतं, कोणासाठी काय माहिती. मी मेहबूब स्टुडिओ गेलो, 80 म्युझिशियन्स आणि लक्ष्मीजींनी मला गाणं शिकवायला सुरुवात केली. या अली मेरा नाम है अली, असं गाणं होतं. आणि गाणं लिहून घेतलं आणि 80 म्युझिशियन्स बरोबर लाईव्ह. म्हटलं लक्ष्मीजी कोणासाठी गातो. आणि लक्ष्मीकांत प्यारेलालचं पहिलं गाणं म्हणजे आप अमिताभ बच्चन के लिए गा रहे. म्हणजे पूर्वी सुनने हवा पण निघाली. आणि ये जो सामने बैठे हैं इनका नाम है शशि कपूर. मतलब सर मैं जानता हूँ, ये इस फिल्म के डायरेक्टर हैं, फिल्म का नाम है अजूबा. वयस्कर शशि कपूर साहेब बसले आणि मला लक्ष्मीजी बोलले, सुदेश तू जर हे गाणं व्यवस्थित गायलं तर तुझं आहे, नाही तर ओरिजिनल सिंगर जर तुम्ही बोलू नाही फार मोठी गोष्ट. आणि ही प्रॅक्टिस चालू असताना लक्ष्मीजींच्या डोक्यात काय आलं माहिती नाही, त्यांनी मला कुठतरी ऐकलं होतं. शशीजीला बोले, शशि जी ये जो लड़का है ये अमित जी की बहुत अच्छी साउंड बनाता है. तो शशि कपूर बोले सुनाइए. मी ते पहिलं गाणं होतं ना, पहिल्या लाईन या आली करून, या अली मेरा नाम अली, रहता हूं मैं कहाँ मस्जिद वाली गली. अरे परसों वाला गाणं अमितजी से हिंदी से गाएंगे. तो माझं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं नव्हतं. शशीजीने मला दुसरं गाण्याची बुकिंग आणि ते गाणं होतं सर नमस्ते. तर काय झालं माहिती, समोर अमिताभ बच्चन असे हात जोड म्हणतात, अरे भैया हमारी आपकी आवाज़ें तो बहुत मिलती जुलती, मुझे तो पता ही नहीं चला गाना मैंने कब गाया. आणि त्याच्यानंतर लगेच 3-4 गाणी. आणि मेन म्हणजे अमिताभ बच्चनला वाटतं त्यांनी स्वतः गायलं, त्यामुळे त्यांनी तो आवाज एक्सेप्ट केला. आणि दुसरी माझं त्याच्यात क्रेडिट नाही, त्यांचं रंग बरसे आणि मेरे अंगने मी ही गाणं प्रसिद्ध होती, त्यामुळे मला त्याचा सिंगिंग व्हॉइसही माहित होता. सिंगिंग व्हॉइस आणि त्यांचा बोलण्याचा आवाज, त्या दोन्हींचं तुम्ही अगदी हुबहूब असं करत होतात की नंतरच्या काळामध्ये कोणतं गाणं तुम्ही गायलंय आणि कोणतं गाणं अमितजींनी गायलंय हे आम्हाला लक्षात यायचं नाही. हे खरं म्हणजे संपूर्ण श्रेय तुमच्याकडे. पण त्यांची थँक्यू. फक्त या लोकांना नाही माझ्यासाठी आज मी अदृश्य आहे, पण ती गाणी आम्हाला हवी आहेत. ती लोक मला फोन करून सांगतात काय हा घेतो मी. पोलीस अगोदरच आले आपल्याकडे त्याचे बिंदास ना, माझी ट्रेन जाईल. तर ही सगळे मी काही 4-5 गाण्यानंतर अमितजी भेटले. अरे भैया ये क्या हो रहा है यार, गाना मैं गाता हूँ बोलते लोग सुदेश भोसले गा रहा है, सुदेश भोसले गाते बोलते अमिताभ बच्चन गा रहे, हो क्या रहा है. त्याच्यातला एक मजेदार किस्सा सांगतो. कौन बनेगा करोडपती जो पहिला सीझन होता, मला 2020-21 वर्षापूर्वी, त्यांची एक ऑप्शन आहे ना, फोन अ फ्रेंड. त्याच्यात त्यांनी बंगालला एक फोन लावला कलकत्तामध्ये. आणि बंगालमध्ये माझे खूप
फॅन्स आहेत. म्हणजे 45 वर्षापैकी 30 वर्ष मी कलकत्ताला शोधतो. तर अमितजींनी फोन अ फ्रेंड केला, बंगाली पार्टिसिपेंट होता आणि फोन अ अच्छा होकर बच गया. तर अमितजी बोले, हाँ ये कौन बनेगा करोड़पति से मैं बोल रहा हूँ अमिताभ बच्चन, आपके मित्र यहाँ बैठे हैं. नाही सुजय भोसले नेता तिकडून एक बंगाली बोलले. अरे नाही, अरे अमितजीचा फुल स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. काय बोलू काय हसू बोलू करू. आता? अरे नहीं मैं अमिताभ बच्चन. नहीं नहीं उनका भी तो आवाज ऐसा है ना. लोग हंस, हे भगवान कैसे यकीन दिलाऊं मैं आपको. अभी आपने भगवान का नाम लिया ना फिर तो आप अमिताभ बच्चन. कौन बनेगा करोड़पति से मैं बोल रहा हूँ सुदेश भोसले. क्या बात है यार. आणि असे हे नकलाच्या ह्याच्यामध्ये ना एकदम मिठून चक्रवर्ती ना बंगालमध्ये खूप चॅरिटी शोज वगैरे लोकांना मदत करतात लहान मुलांना. तर त्या दिवशी त्यांनी एकदम त्यांना चॅरिटी शो करायचा तर मी मोहम्मद अजीज आणि सपना मुखर्जी यांना घेऊन जायचं त्यांना कलकत्त्याला. हाँ कलकत्ता. तो मला बोले सुदेश मैं तुमको ले जाऊंगा, पैसा नहीं दूंगा, फर्स्ट क्लास फ्लाइट का टिकट और फर्स्ट क्लास होटल में रखूंगा. त्यांनी मोहम्मद अजीजला फोन केला आणि ऍक्टर लोकांचा फोन म्हणजे किती वाजता रात्री 2 वाजता. अरे मुन्ना, अच्छा मोहम्मद अजीजला आम्ही मुन्ना म्हणतो. अरे मुन्ना हम मिठुंदा. अरे सुदेश भाई के नींद नहीं आ रही क्या. अरे क्या रसूल मिठुन. सुदेश भाई क्या बात कर रहे, कल बात करेंगे ना. त्यांनी कंटू सपना मुखर्जी शोभना, अच्छा दोघं बंगाली ना. शोभना आम्ही मिठुंदा. सुदेश टाइम तो देखो कितने बजे फोन कर रहे हो. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या. आणि ही जी मिमिक्री, अच्छा एक प्रश्न आपला असा होता तो आपण नंतर पण गायक आणि पार्श्वगायक मी अमिताभकडे येतो. हा, हे 2 प्रश्न अत्यंत महत्वाचे. पण तुमची लिंक लागली होती म्हणून मी अमिताभ बोलले बच्चन. की गायक आणि पार्श्वगायन याच्यामधला एक फरक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच वेळेला असे 3 ते 4 आवाज काढायचे असतील त्यावेळेला त्या संदर्भात तुम्ही कशी पूर्वतयारी करता. तो एक किस्सा झाला. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं म्युझिक मी आणि अनुराधाची गात होतो, मिठून चक्रवर्ती आणि मीनाक्षी शेषाद्री. आणि लाईव्ह आहे, परत सांगतो हे डबिंग नाही. तर के बापैया फार फेमस हिम्मतवाला वगैरे त्याचे. तर प्यार का घर चित्रपट होता आणि त्याचे रेकॉर्डिंग होतं आणि गाण्याचं म्हणजे गाणं असं होतं, कह दो सारी दुनिया से कह दो कर दो टेलीफोन, टेलीफोन कर दो टेलीफोन, कम से कम एक साथ चलेगा अपना 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 हनीमून टेलीफोन. आणि त्याच्यात एक अंतरा होता, तूने मेरी कमीज पहन ली मैंने तेरी तेरी पतलून टेलीफोन. आता रिहर्सल झाली, टेकच्या अगोदर बापैया साहेबांनी लक्ष्मीजींच्या कानात काहीतरी बोलले. तर मला वाटलं माझ्याबद्दल काहीतरी बोलतात की हा ठीक गात नाही. लक्ष्मीजी आले होते कुठे, ओ बापैया जी चाहते तू गाते गाते पण मिठून की आवाज नाही कर. दादा कसं होईल, नाही गायचंय, गाता गाता डायलॉग वरून परत गट्टू कर शकता रे, तुमची इच्छा. तर मी ते हिम्मत केली. तूने मेरी कमीज पहनी, अरे तूने मेरी कमीज पहनी रे, मैंने तेरी तेरी पतलून हनीमून. तर हे गाणं रेकॉर्ड झालं आणि गाण्यानंतर मी बापैया साहेबांकडे गेलो, साहेब गाणं कैसा हुआ, डायलॉग बहुत अच्छे. तर आणि हे राग आला की बरं वाटलं. दोन्ही. त्यामुळे मी मराठीत दिलेलं त्यांना ऐकायला समजलं नाही. बरोबर आहे, कळलं मला काय बोलला. आणि मग अमितजींनी जेव्हा माझा हे आवाज एक्सेप्ट केला तर लक्ष्मीजींच्या डोक्यात एक आयडिया आली, बोले सुरेश मैंने कुछ बनाया है, तू आ जाओ. तो बोले मैंने कुछ लिखा है, मुझे उनकी साउंड में सुना. तो बोले वो कैसे बोलेगी, अरे ओ जुम्मा, ओए ओ जुम्मा, मेरी जाने मन, मेरी जाने मन. हाँ यही चाहिए मुझे. और नंतर होतं तो आजा 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 आजा, तू कल आजा, क्योंकि मैंने लिखा नहीं, मोकळा का लिखा. आणि मग 2-3 दिवसांनी त्यांनी मोकळा लिहिला, अंतरे लिहिले आणि म्हणतो ना आपण अमितजींच्या समोर हे गाणं रेकॉर्ड झालं. आणि
परवाच म्हणजे 1 फेब्रुवारीला ह्या गाण्याला 35 वर्ष पूर्ण झाली. आपण रसिका हे सुपर डुपर हिट झालेलं गाणं आणि लोकांच्या मनात प्रचंड संभ्रम की ते गायलं तुम्ही, कारण त्यावेळेला इतकं स्पष्ट लोकांपुढे आलं नव्हतं ते. तशी आता बागबान मधलं गाणं आहे, त्यानंतर मला असं वाटतं की अनेक गाणी तुम्ही अमिताभजींचा आवाज तर बनलातच, पण त्यांचा विश्वास पण बनला. म्हणजे तुम्ही, मला असं वाटतं की त्यांच्यासाठी डबिंग पण केलं. हा, मी आता काही ऍडव्हर्टाइजमेंट असतात ना, जसं मुथूट फायनान्स वगैरे, तर हिंदी ते करतात. बाकी नेपाळी, आसमीज, बेंगॉली, ओडिया, गुजराती, पंजाबी, गुजराती, मराठी, तामिळ, तेलुगू वगैरे सगळं मी करतो. आणि जसं तुम्हाला एक सांगतो, मुथूट फायनान्स तो हातीवाना बँक. आणि त्याच्यापेक्षा तुम्हाला एक मजा सांगतो, त्यांनी एक आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी एक व्हिडिओ गाईड दिला होता आणि मी तो बघितला. त्याच्यात ते म्हणाले होते, मी कचरा करणार नाही. आता तो त्यांनी अपलोड केला आणि 5 मिनिटात मी बघितलं. म्हणजे ह्यांनी हे कचरा जर लोकांनी ऐकलं तर ह्यांना फार चांगलं चांगलं बोलतील. तर मी लगेच त्यांना मेसेज पाठवला की सर, आपण जो कचरा बोला है वो गलत है. तिकडून मेसेज आला, म्हणजे रेकॉर्ड कर. मी व्हॉट्सअपवर त्यांना हे, मी कचरा करणार नाही, मी कचरा करणार नाही, मी कचरा करणार नाही. आणि मी दूरदर्शनला एका इंटरव्ह्यूसाठी मेकअप करतो, मला 4-5 मैसेजेस झाले, वीडियो मैसेज. त्याच्यात अमित जी, बोले 2 दिन पहले मैंने एक वीडियो किया था, उसमें मैंने गलत शब्द बोला था. हमारा एक मित्र है सुदेश भोसले, उन्होंने बोला सर ये आपने गलत बोला, अब मैं ये गलती सुधार रहा हूँ, मी कचरा करणार नाही. आणि मग त्यांच्यानंतर म्हणजे तो विश्वास, त्याच्यानंतर अजून एक डबिंग करत होते ते, तिकडून मेसेज आला इंग्लिशमध्ये. तर म्हटलं चांगलं चांगलं चांगलं, हे चांगलं आहे. आणि मग मला त्यांच्या इंजिनियरने सांगितलं, ते म्हणत होते हे चांगलं आहे. पण त्यांनी अच्छा, त्यांचं मेकअप मॅन मराठी आहे, त्यांच्या घरात स्टाफ मराठी, पण त्यांनी माझं, ह्याचं कारण काय, आता तुम्हाला माहिती, मी सुरुवात जरी केली असेल तेव्हा आपल्या देश विदेशात अनेक व्हॉइस ऑफ अमिताभ बच्चन आहेत आणि चांगले करतात. पण काही लोकांनी, दिल्लीतल्या काही कॉमेडियन्सनी ना हे केलं, दारू आणि तंबाखूची ॲड केली. तेव्हापासून त्यांनी ते कोर्ट ऑर्डर घेतली. मला असं वाटतं की ते त्याबद्दल अत्यंत दक्ष व्हायला फक्त लागले की ते आपला आवाज काही कोण वापरतंय. तर माझ्या त्यांना थोडं सुदेश येतो कोणी प्रॉब्लेम. असे काही बरेच आशीर्वाद. आणि दुसरी गोष्ट, माझ्याबद्दल एक आरोप आहे, तुम्हीच प्रश्न स्वतःच विचारा. नाही, मी तुम्हाला त्याच्या आधी असं विचारणार होते की अमिताभजी आणि तुमचा नेहमी संवाद असतो का? तसा आशाबाईंचा आणि तुमचा नेहमीचा संवाद आहे. संवादपेक्षा रोज एक गुड मॉर्निंग असतं. अरे वा. आणि प्रत्येक आपल्या सणाला, म्हणजे एक गोष्ट इतका मोठा, म्हणजे आपण म्हणतो ना मी खूप बिझी आहे वगैरे, पण त्यांच्या इतकं बिझी मला वाटत नाही देशातून. पण मी एखादा गुड मॉर्निंग सर किंवा हॅपी गणेश चतुर्थी अर्ध्या तासात किंवा 24 तासात पुन्हा त्याचं उत्तर देतो. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, 15-20 वर्षापूर्वी मला एक साधा मैसेज आया, सुदेश आज के दिन की बहुत बहुत बधाइयाँ, अमिताभ बच्चन. मतलब वाढदिवस होता. म्हणलं अमिताभ बच्चन मला कशाला हे करते. तर मग मी कन्फर्म केलं, त्यांचाच नंबर होता. आणि मग मी त्याला मोठा लेख लिहिला, थँक्यू थँक्यू. तो वाढदिवस आहे आणि आजचा 12 वाजून पहिल्या सेकंदाला बच्चन साहेबांचा मेसेज होता. मला हे माहित होतं आणि हेच मला लोकांना सांगायचं होतं की जसं तुमच्या कलेच्या संदर्भामध्ये तुम्ही कितीही लोकांना हसवलं तरी आतमध्ये गंभीर आहात आणि त्याचा विचार करतात, तसं माणसाचं मोठेपण हे असं उगीच येत नाही. ही माणसं अद्वितीयत्वाच्या पातळीवर पोहोचतात, त्याच्या मागे त्यांचं केवळ अभिनय किंवा त्यातलं कसब नसतं, तर माणूस म्हणून ती माणसं मोठी असतात. पण तुम्ही आमचे आहात, तुम्ही मराठी आहात, पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही या सगळ्यांचे आवाज आलात, अजून तुम्ही असरानीचा आवाज ऐकवला नाही आम्हाला, तो ऐकवाच. पण मला तुम्हाला तुमची इच्छा असेल तर. अरे यांची इच्छा खूप आहे, तुम्ही माझ्या बरोबर आहात ना, कारण मी तुमचं प्रतिनिधित्व करते ना, मला तो आवाज ऐकायचाच आहे. पण मला एक असं वाटतं की तुमच्यामध्ये पार्श्वगायकाचे सगळे गुण होते की तुम्ही अव्वल स्थानापर्यंत पोहोचाल
असं सगळं हे होतं. तुम्हाला तशा अधूनमधून संधी मिळतही गेल्या. पण अ, अमिताभजींचा आवाज किंवा यांचा आवाज किंवा त्यांचा आवाज असं होताना तुमचा स्वतःचा पार्श्वगायक म्हणून आवाज हरवला का? असं मला तुम्हाला विचारायचं. बरोबर आहे. कोणालाही ते वाटेल. म्हणजे आता या वयात वाटतं एखादं गाणं जुम्मा असं यावं जे सुदेश भोसलेच्या आवाजात असावं. पण तुम्हाला सांगतो, एक ते म्हणतात ना, नाण्याच्या दोन बाजू असतात. बहुतेक मी जुम्मा स्वतःच्या आवाजात गायला असतो तर आज एवढं नाव झालं नसतं. अमिताभ बच्चन मला भेटलेले होते. मला जेव्हा मी काही रेअर व्हॉइसेस मी करायला लागलो, जे खूप कमी किंवा काही लोक करतच नाही. असरानी जसं मी सुरू केले, अजित साहेब, विनोद खन्ना, सुनील दत्त, अनुपम खेर, हे तुम्ही बहुतेक ऐकायचं आहेत ना आपल्याला हे? ठीक आहे. अरे जुम्मा मेरी जाने मन है। अगर तूने चुम्मा नहीं दिया तेरी अम्मा से लूंगा चुम्मा। अच्छा, मी अनुपम खेर साहेबांच्या आवाजात गाणं गायलो. एक फार वर्षापूर्वी ना एक अरेबिक सॉन्ग आला, अदिती 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 मध्ये अदिती तर ते गाणं माझ्याकडून एका म्युझिक डायरेक्टरनी अनुपम खेर साहेबांच्या आवाजात गायलं होतं, श्रीमान आशिक. लड़कियों से ना मिलो तुम, लड़कियों तो है बलाए, सुबह शाम मत करो तुम लड़की, लड़की लड़की इनकी बेवफा अदाए. आणि काही गाणी तुम्हाला माहिती आहेत पण माहित नाही की मी गायली. सौदागर मधलं दिलीप साहेब आणि राजकुमार. तर लक्ष्मीजी म्हणजे सुदेश तू राजकुमार साहेबांच्या आवाज म्हणजे साहेब त्यांनी स्वतः कधी गायले नाही, पण तू गा. तिनक तिनक तिन तारा तिनक तिनक रे, तिनक तिनक तिन तारा तिनक तिनक रे, इमली का हे मोहम्मद अजीज, इमली का बूटा बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम दो शेर, चल कर जल्दी हो गई देर, चल कर जल्दी हो गई देर. तसं तिरंगामध्ये एक गाणं आहे, नाना पाटेकर आणि राजकुमार. बरोबर. सांगायचा मुद्दा असा की इतकं स्पष्टपणे त्यातला फरक तुम्ही दाखवताय. अनुपम खेरजींचा पण आवाज, हे सगळं म्हणजे काय तुम्हाला किती वेळ मिळतो हे प्रॅक्टिस करून रेकॉर्ड करण्यामध्ये? किती वेळ ऍक्च्युली असतो? सांगू, ह्या ज्या गोष्टी असतात ना, हा 24 तासाचा रियाज आहे. 24 तास म्हणजे ऑब्झर्वेशन किंवा येता जाता. म्हणजे आता तुम्ही जर गाणी ऐकता, आम्ही गाणी, आमचा तो रियाज असतो, त्याच्या दिवशी 24 तास अमिताभ बच्चनचे डायलॉग्स हे ते असं. आणि त्यावेळेला त्या कॅसेटवर तुम्ही ते डायलॉग आधी लिहून घेणं हे एक आधी काम. त्याच्यानंतर त्यावर कुठेतरी कॉन्टेम्प्लेशन केल्याशिवाय तो होणार नाही. आणि मग त्यानंतर ते तुम्ही पाठही करत असाल. मगाशी तुम्ही म्हणालात की बुद्धिमान विद्यार्थी नाही, ते कसं चूक आहे ते मी ताबडतोब सिद्ध केलं इथं. तर त्याशिवाय ते पाठ होऊच शकत नाही. कारण तितकी तुमची स्मरणशक्ती तीव्र आहे म्हणून तर तुम्ही ते करू शकता. नाही तर आता इतके वर्षापूर्वीचा तो जीसस क्राइस्ट बरोबरचा अँथनीचा डायलॉग हा तुम्ही म्हणूच शकला नसता. हे सगळं तुम्ही करत असताना परत निवेदक म्हणून एक वेगळी जागरूकता ठेवणं. तुम्ही किशोरदांबरोबर किंवा या सगळ्या गायकांबरोबर किंवा मेलडी मेकर्स मध्ये स्वतःची गाणी प्लस द्वंद्वगीतं कसं करत होता? स्वतःची गाणी प्लस वेगवेगळ्या आवाजात. आशाबाई बरोबर तो एक मोठा अनुभव आहे तुमचा. आशाजी बरोबर बरीच जसे युट्यूबवर. बरं, आशाजी आणि पंचमदा असे दोघांचे म्हणून तुम्ही कार्यक्रम अनेकदा केलेले आहेत. तंत्रज्ञान जरी आपल्या जोडीला असलं तरी अनेकदा ते दगड येतं आपल्याला. अशा वेळेला सांभाळून घेण्याचा एक अंगीभूत गुण निवेदकात असतो. अशा काही वेळा आल्या असतील तर तर त्याबद्दल मी सांगा. आशाजी बरोबर आता व्हॉइसेस आहेत, तर मी तुम्हाला पंचमदांचे 3-4 आवाज टोन्स ऐकवतो. त्यांचा स्वतःचा ओरिजिनल आवाज येतो ना. मेरे बाप के आवाज में शर्माना छोड़ दे तू, घबराना छोड़ दे तू, आज तो बुझा दे मेरे
दिल की लगी रे, दिल की लगी हा पंचमदाचा ओरिजिनल व्हॉइस. त्याच्यानंतर थोडा व्हॉइस बंद. महबूबा 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 गुलशन में गुल खिलते हैं जब से गम मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं जब से गम मिलते हैं. मैं अब त्याचा अजून एक तिसरा टोन आर डी बर्मन आणि रफी साहेब. यम्मा 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 ये खूबसूरत समा, बस आज की रात है जिंदगी और हम कहाँ तुम कहाँ, बस आज की रात है जिंदगी कल हम कहाँ तुम कहाँ. त्यांचा असली आवाज आता शेवटी आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना काही वर्षापूर्वी माझा वाढदिवस कळला. प्रत्येक 1 जुलैला एक मंत्र म्हणायचे ते आणि म्हणायचे सुदेश म्हातारा होईपर्यंत. आणि दिल्लीतला कोणताही मोठा मिनिस्टर, किती मोठा मिनिस्टर आला की मला बघायचं, त्याला ऐकलंय केलं हा अवली आहे. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला साहेब, आणि इथे एक मोठा कार्यक्रम होता वाढदिवसाचा, मोठमोठे कलाकार यायचे, ते प्रमोद नवलकर साहेबांना पाठवून बोलले ते मला ह्यांना कोणाला ऐकायचं नाही, मला भोसलेला ऐकायचं. आणि खरा आशीर्वाद. आणि मग खरा असेल. आणि जेव्हा मी आलो तर परत नवलकर साहेब आले, म्हणजे आता काय बोले दादा बसले, त्यांचा आवाज दादा तुमचा वाढदिवस आहे, आमच्या सर्वांचा आशीर्वाद झाला तुम्हाला. दादा कोणकेची रिॲक्शन, माझा आवाज आहे हो दादा, हो दादा करतोय. तसंच मी एकदा बनवलाय. कोण असतं ते मजा आली ना का? उद्या शाळेला सुट्टी नाही, अभ्यास करायचा. आता केव्हा झाली नको नको बाहेर गाडी सुटली, कोण बोलला? शेवटची गाडी सुटली. पण पदर गेला पोरीदार ठोकून दांडा अरे सोड की, किती वाजवणार? एवढं पैसे तेवढंच मिळणार आहे. हे माहित होतं विनोद मला, कर ना. हे असंच होणार आहे. झाली विनोद का? खन्ना पाहिजे. अरे बापरे. तरी संजीव कुमार. संजीव कुमार, कारण अनेक चित्रपटांचं डबिंग संजीव कुमार गेल्यानंतर त्यांनी केलेलं आहे. आणि अजून सांगतो तेजामध्ये पण अनिल कपूरचा आवाज माझा आहे. आता काय ते तेजाबचं पण करायला सांगणार, असं काय करायचं नाही, मग? तेजाब घेऊन लागलं गेलं. आता बघा संजीव कुमार. सुयश कला आणि क्रीडा मंडळ इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींना माझा खूप खूप नमस्कार. आपण वाटते ना सगळं मराठी वगैरे एक राहिले, तुम्ही काय करता? मला सर्व ज्यांनी जास्त फोन केला, आम्ही जी त्याच्यासाठी टाळ्या वाजवा.
आता जुम्मा चुम्मा डायलॉग जर संजीव कुमारने म्हटलं असतं, अरे जुमा मेरी जाने मन यहाँ से पिछले जुमे को तुमने मुझसे वादा किया था, वादा करके मुकरना ठीक नहीं है जुमा। मैं जुमा लिए बगैर नहीं जाऊंगा। विनोद खन्ना अमरच बरानी मधला मी एक डायलॉग नेहमी करतो, आहे खूप त्यांचे. यहाँ का दादा है तो हाँ, अपनी बस्ती वालों के सामने रोक जमा रहा है हाँ, और मेरी वर्दी की वजह से चुप है हाँ. आणि दुसऱ्या दिवशी अमिताभ बच्चनला ते मारून घेऊन लॉकअप मध्ये घेऊन जातात. अमिताभ बच्चन म्हणजे विनोद खन्ना म्हणजे इन्स्पेक्टर अमर काहीतरी लिहित आहेत. अमिताभ बच्चन लॉकअप मध्ये, साहब कल आपको आपने मुझको बहुत मारा, लेकिन अपन ने सिर्फ 2 मारा, सॉलिड था ना. ओह शका लियो. आणि एक संजीव कुमार, एक रेयर वॉइस, गली के कुत्ते किसी को बाहर नहीं होते माँ, मेरी माँ के कंगन लौटा दे लाला. हम जब यहाँ आए लोगों ने हमारा स्वागत तालियों से किया. Thank you. एका मागोमाग एक असं सारखं वेगवेगळ्या आवाजात बोलणं, म्हणून मगाशी मी म्हटलं की हा परकाया प्रवेश आहे, सगळ्यांना जमत नाही. मग असं माझं बरोबर लक्ष असतं मी काय विचारते त्याच्याकडे, पण आता त्या प्रश्नांना काही अर्थच राहिला नाही म्हणून नाही विचारलं की गायक आणि पार्श्वगायक यातला फरक कुठे येणार आता हा. आपण तिकडे. हा पण- गायक हो. हा, पण तुम्हाला सांगायचं असेल तर नक्की मी सांगा. मी नक्की सांगेन. आणि तो एक आपला प्रश्न होता की तुम्ही म्हणालात की एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग म्हणाल हो तुम्ही ते दोन्ही तर मला उत्तरं माझा आवाज हरवला, पण दोन्ही- तसं नाही. correct. माझ्या आवाजात मी हे सगळे आवाज मिसळले असं तुम्ही कुठेतरी सिद्ध केलं. स्वरूप लावून गायक आणि पार्श्वगायक याच्यात फरक का, मग का फक्त 8-10 म्हणजे मी 80-90च्या नंतरची गोष्टीच करते. फक्त आपले जे दिग्गज आहेत 5-6-7-8 ते आजपर्यंत का आपल्या मनात आहे. कारण जर तुम्हाला पार्श्वगायक व्हायचं असेल तर तुम्हाला गायकाबरोबर एक ऍक्टर आतून विदिन एक ऍक्टर असावं लागतं. आता लताजींचं गाणं किंवा आशाजींचं, किशोरदांचं बघा, ये क्या हुआ किंवा ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप थोड़े हम हैं. आणि तो ला 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 ला. दूसरा, ये जो मोहब्बत है ये उनका है काम, मेरी उम्र के नौजवानों छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. हा एक चांगला ऍक्टरच करू शकतो. तसंच लताजी, आशाजी, किंवा लताजींच्या बाबत आपल्याला त्या कुठल्या अभिनेत्रीसाठी गातात तेही कळलं, आणि मधुबाला आणि आहे, कोणता माधुरी म्युझिक आहे, डायरेक्टर गातो तेही कळतं. तेही कळतं. आणि दुसरं ते तुम्ही म्हणालात की वेगवेगळे आवाज काढता काढता तुम्ही सुदेश स्वतःचा भोसले आवाज कुठेतरी हरवला असं हरवला. कुठेतरी वाटलं. तर मला हे जाणवायला लागलं, माझे फॅमिली, माझे मित्र, तर अरे तू काय माकडासारखा वेगवेगळे माकड चेष्टा करतोस ह्याच्यात स्टेजवर, स्वतःचा आवाज कुठे. तर मी एक दिवस प्लेन असं गायलो, काही केलं तर इंटरव्ह्यूमध्ये लोक आले, अरे आज एस डी बर्मन कुठे, आज अजित कुठे, आज असं मी गया तो उसके लिए आया आप क्यों नहीं किया. तर मी ऑलमोस्ट डिप्रेशन मध्ये सगळं गेलो होतो. अच्छा, स्टुडिओत गेलो तरी अमिताभच्या आवाजात गा, हे का. तर मी आनंदजीबाईंकडे, कल्याणजी आनंदजी, तर मी काय करू, मला लोक माझ्या आवाजात गा ऐकूच इच्छित नाही. चुप बस, तुझ्यासारखे आपल्या देशात किती आहेत. तर मी, तू एकटाच आहेस, ऊपर वाला तेरी गाडी चला रहा है, उसको अपने हाथ से डिटेल मत कर. त्या मात्र. आणि तुम्हाला या गोष्टीवर सांगतो, जुम्मा चुम्मा हिट झाल्यानंतर ना मला सोनू निगम आणि मी हसीना मान जाएगी मध्ये एक ड्युएट होतं, गोविंदा आणि संजय दत्त. तर मला अनु मलिक बोले इस गाने में अमिताभ बच्चन है गोविंदा के साथ. पाणी हवे तुम्हाला. नाही, तर मला गाऊन घेतलं, शर्माना ढोल
शर्मा ना छोड़ दल हाल दिल का बोल दल आजूबाजू माते आय लव्ह यू बोल दल. आणि मी तिकडे आणि मग सोनू निगम येते नहीं तो बचताएगी कमाई रह जाएगी. तर आम्ही आपल्या मोठ्या खुशीने गेलो चित्रपटगृहात. फक्त तो संजीव कुमार आहे तिकडे, आपला संजय दत्त आहे. त्याच्यानंतर अजून एक गाणं मला म्हणजे अमित जी शहनशाह बन के आएंगे. तुम्ही गा तेरी आंखों का जादू तेरी बातों का. तिकडे एक जॉनी लिव्हर आहे. आणि मी ना आपल्या मराठीतले फार सिनियर अकॉर्डिंग प्लेअर अरेंजर म्युझिक अरविंद हसन ते वारले. त्यांनी माझ्याकडून ना गणेशोत्सवात एक दोन छान भजनं गाऊन घेतली. आणि मी त्यांना थँक्यू म्हटलं, अरे बाबा तुम्हाला या शावा शावा सोना सोनामधून चांगलं गाणं दिलं. आणि ते गाणं मी गायली, मी खुश झालो की, आणि माझ्या आवाजात. आणि तो म्युझिक कंपनीचा मालक आला, 2 गाणी ऐकली त्यांनी आणि माझ्या तोंडावर त्यांनी असं केलं. तर अरविंदजी बोले इतना अच्छा गाया है आपको क्यों नहीं अच्छा. बोले इसमें जुम्मा जुम्मा का पंच नहीं है. तो म्हटलं सर ये गणेश भजन है, गणपति का भजन, अगर मैं अमिताभ बच्चन डालूंगा तो ये कॉमेडी हो जाएगी, लोग आके मारे. नहीं फिर आपको क्यों बुलाया. तर एनिवे म्हणजे ती तुमची नियती आहे किंवा एक फुल्ली एंटरटेनर हे तुमचं रूप आहे. हे तुम्हाला कुठेतरी स्वीकारावं लागतं. मला एक दोनच म्हणजे आपल्याला ते बागबानमधलं किंवा असं कुठल्या तरी गाण्यानेच आपण आपल्या कार्यक्रमाचा शेवट करू. नाही पण त्याच्या आधी आहे लोकांना माहीत नसलेला असा तुमच्यातला एखादा वेगळा छंद सांगा. म्हणजे पेंटिंग आहे, चित्रकला आहे, गाणं आहे, मिमिक्री आहे, त्याच्या पलीकडे तुम्हाला जे लोकांना माहित नाही ते तुम्हाला करायला आवडतं ते काय. काही असू शकतं, असलं तर सांगा. अच्छा नाही मला असं वाटलं होतं की त्यांच्याकडे एखादा बघा एखाद्या माणसाला स्वयंपाक करायला आवडतं, एखाद्या माणसाला आपल्या मला स्वयंपाक करायला अजिबात आवडत. इतके छान आणि मस्त मस्त तुम्हाला करून फिरवणारी असेल, कशाला कराल स्वयंपाक. मी एक उदाहरण म्हणूनच विचारलं होतं. कारण तुमच्यामध्ये आता इतके गुण दिसत आहेत की असं वाटलं की आणखी 1-2 लपलेले असतील तर ते काढून टाक. बघा 82 मध्ये माईक जवळ आला, ब्रश दूर गेला. मग आता देवाला काय 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 मागू, म्हणजे एवढं दिलं तेच करायला वेळ नाही. पण तुम्हाला आता सांगत आहे ना, त्याच्या अगोदर माझा मी शावा शावा ऐकवेन तुम्हाला. पण एक आमच्या ऑर्केस्ट्रातले ना टिपिकल कलाकार कसे असतात, म्हणजे आता समजा मी गायलो आणि मी चूक केली तर मी ह्यांच्याकडे रागाने बघतो. बघितलं असेल ना तुम्ही. लोकांना कळतं की तू चूक केली. तर त्याच्यात ना काही डेडिकेटेड कलाकार असतात, सिंगर. आय एम व्हॉइस ऑफ लता, आय एम व्हॉइस ऑफ आशा, म्हणजे तिसरं कोणी आलं तरी गात नाही. तसं किशोरदा असतात, रफी, आणि स्पेशली रफी सारांचे जे गाणारे फॉलोअर असतात, भक्त, ती म्हणजे म्हणतात ना जान गए तो भी हम दुसरा गाणं नाही आहे. असंच एका कार्यक्रमात असं झालं की 18-20 कलाकार आले आणि जो रफी साहेबांचा आत्मा होता म्हणजे व्हॉइस, त्याला विचारायला चान्सच मिळाला नाही. तर ऑडिटोरियम वाल्यांनी सांगितलं, मॅनेजरने, की आता हे शेवटची 3 मिनिटं, लास्ट गाणं, उसके बाद पर्दा गिरा होगा. आणि ऑर्गनायझरनी त्याला जाऊन सांगितलं, बाबा शेवटचं गाणं, तुला जे काय गायचं ते गा, कारण तुझा मीटर डाऊन होईल आणि तुला पैसे देण्याला मला आनंद होईल. आणि तो पण बिचारा परेशान होता की मी गायलं नाही तर मला पैसे देणार. तर तो गेला, त्याला माहिती नाही आहे व्हॉइस ऑफ रफीला की गाणं कोणतं होणार. तो गेला आणि मुलीने सुरू केलं, पिया तू तो आजा, थोड़ा सावन के आगे तुझा हल्की वाला हल्की हो जा ऐसे गले लगा. आता ज्यांनी शपथ खाली की रफी साहेब शिवाय दुसरं काय गाणं. मोनिका मेरे मित्र आजा तुझको पुकारे मेरे गीत रे, मेरे गीत रे, ओ मेरी मोनिका. आणि मुलगी तुला भेटत, तुला भेटतो तुला पाहते. नाम न जानू तेरा देश न जानू, देश न जानू.
आणि हे हा जोक नाही, खरा किस्सा आहे. आणि जाने से पहले कभी खुशी कभी गम मधलं एक गाणं नाही, त्यामुळे माझ्या आईने तो 5 वर्षाचा असताना, तेव्हा 5 वर्षाचा असतानापासून त्याला एक हिंदुस्थानी क्लासिकल शिकवलं. आणि मोठा झाला थोडा तेव्हा लहानच असताना माझे सासरे अशोक कुमार सराफ यांनी त्याला गिटार शिकवलं. आणि तो वेस्टर्न क्लासिकल आणि हिंदुस्थानी क्लासिकल दोन्ही जाणतो. आणि आता तो गायकाबरोबर तो एक चांगला कंपोजर झालाय आणि सगळी वाद्य वाजवतो, प्रोड्युसर आहे. म्हणजे म्हणतो ना. अच्छा, दुसरं एक सांगतो, जेव्हा मी येतो ना स्टेजवर हे सगळे हसतात की आता मज्जा. 3 तास सारखंच आहे. पण जेव्हा सिद्धांत येतो ना सगळे म्युझिशियन थोडं सिरियस होतं, कारण त्याला माहिती आहे काय आहे. आणि मी आज पण मी जे काय गायलो मला कळलं नाही का, त्यानंतर व्हिडिओ बघणार कुठे गोल मारले. तर सिद्धांत भोसले आणि श्रुती भोसले. आणि आज आता जेव्हा पूर्ण ऑर्केस्ट्रा असतो ना तेव्हा हेमा पण माझ्यावर कीबोर्ड्स वाजवते. तर आणि त्यामुळे काय झालं माहिती, कोविडची 4 वर्ष ना, जे काय 3 वर्ष आम्हाला कळली नाही, कारण आम्ही एकमेकांचंच एंटरटेनमेंट करत होतो. म्हणजे ही पियानो वाजवायची, मी गायचो, मुलगा गिटार वाजवायचा आणि मुलगी पेंटिंग करायची. तर असाच तुमचा आशीर्वाद असू द्या. देवानं आपल्याला काय द्यावं असं आपण नेहमी म्हणतो, पण देवानं सगळं दिलंय तुम्हाला. आणि असंच सगळं तुमचं पुढचं आयुष्य खूप छान जावं असं मला वाटतं. कारण तुमच्याकडे जी कला आहे ना ती कोणाकडेच नाहीये. आता तुम्ही गोल मारणं वगैरे हे जर सगळं बोललात ना, तरी सुद्धा तुम्ही एक अक्षरशः अविश्वसनीय व्यक्ती म्हणून आमच्या समोर येता, की इतक्या गोष्टी तुम्ही इतक्या मन लावून करता. मला खूप गोष्टी विचारायच्या राहिल्यात, पण कधी कधी या तुमच्या व्यवसायानं तुम्हाला एक दुसरी आई पण दिली. आपण त्या आईनं सुरुवात केली, स्वर सरस्वतीने. आता आपण आपला म्हणजे आपला संवाद इथं थांबवणार आहोत, पण तुम्ही त्या दुसऱ्या आईबद्दल आणि तिच्या तुमच्या नात्याबद्दल बोलावं. आणि तिथंच आपण हा सगळा म्हणजे परमेश्वराचा, तुमच्या कामाख्या देवीचा, कामाक्षी देवीचा आशीर्वाद तुमच्या मागे असाच राहो असं मी म्हणेन. आणि इथंच संपवेन, पण त्या आईबद्दल पहिल्यांदा. मला तुमचा सर्वांचा आशीर्वाद तर मिळालाच आहे, पण आपल्या संगीतातील दुनियेतले म्हणजे लताजी, आशाजी, किशोरदा, बच्चन साहेब, म्हणजे ह्या लोकांनी इतकं प्रेम दिलं. आणि आशाजींनी जेव्हा मला प्रथम ऐकलं तेव्हापासून 86 पासून आजपर्यंत 99% कार्यक्रमात त्यांनी मला नेलं. आणि मी त्यांना कधी कधी विचारतो की अशी तुमच्याकडे एवढे मोठे मोठे शिकलेले क्लासिकल गायक आहेत, तुम्ही मला का नेतात? तर काही म्हणत नाही, नुसतं हसतात. आणि ते काय म्हणतात, तू गातोस चांगला आणि तू माणूस चांगला असेल. आणि दुसरं, आता 1 महिन्यापूर्वी घरी गेलो होतो, तुम्हाला सुदेश, मला या जगात माहिती तुझ्यावर जो भरोसा आहे ना, मला माहिती मी रात्री 2 वाजता फोन केला ना तरी, तर तू एकमेव आहेस जो माझ्या हाकेला धावून येशील. आणि आजही मला अभिमान बाळगू का मला वाईट वाटत, 1.5 तास सकाळी फोन करतात, 1.5 तास माझ्याशी गप्पा मारतात, प्रत्येक गोष्ट सांगतो. आणि कधी कधी तर असं होतं की एवढे इमोशनल होतं, सुदेश तू बाप आहेस ना, तुला सर्व कळतं. आणि आम्ही फोनवर रडतो. मला अजूनही तो विश्वास बसला. आशा भोसले आणि सकाळ सुदेश, आणि मग हे सुदेश काय करतोस, आज घरी येते मी, हे मला सांग, असं काय करू नकोस, फक्त मटण का. आणि 5 तास येऊन त्या बसतात म्हणजे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, आशाजींनी मला पाहिलं, पंचमदांकडे नेलं, मला प्लेबॅक सिंगर बनवला आणि मला प्रत्येक कार्यक्रमात नेला त्याने. आणि आपण काही लोक देवाला मानतात, काही नाही, पण माझ्या आयुष्यात एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला जो मराठी प्लेबॅक ज्यांनी बनवते होते अरुण पवार, आणि अरुण गुपचूप गुपचूप चित्रपट आला होता, त्याच्यात सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला, हवे ते घे जवळ तू ये ना, सांग मी तुझला काय देऊ ऐशा मोक्याला. तर मी गायलो, प्लेबॅक सिंगर झालो, आणि मी आपला बिझी होतो, मेलडी लिखत होतो. आणि काही महिन्यांनी किशोर मिस्किन जे प्रोड्युसर होते, त्यामुळे भोसले तुमच्या चित्रपटाचा तुम्ही गायलायत ना, त्याचा हे आहे काय
प्रीमियर आहे तर तुम्ही या. तर कोणी मित्र वगैरे नाही, एकटा जाऊन बसतो, कोणी ओळखत नाही. आणि त्यावेळेला माहिती ते रेड असा तो पडदा बाजूला व्हायचा. आणि तो पहिला लोगो पडला ना, तो काय होता माहिती, तो विश्वास बसला, श्री कामाक्षी प्रोडक्शन्स. आणि चित्रपट जसा जसा सुरू झाला ना, आमचं गोव्यातलं घर, कुलदीप पवारांचं घर, तो आमचा तिकडचा बंगला होता. हे झालं, म्हटलं हा देवी. मला थोडासा शॉक झाला. मग आशाजींबरोबर काही, हा शेवटचा किस्सा सांगतोय. आशाजींबरोबर खूप वर्ष कार्यक्रम केल्यानंतर एक दिवस लंडनला आम्ही जात होतो. मी बसलो तर आशाजी माझ्याकडे येऊन, हे सुदेश, अशाच बोलतात मला, गोव्याचा ना तू? म्हटलं हो. शिवडाचा ना तू? म्हटलं हो. कामाक्षी देवी ना तुझी कुलदेवता? हो. तुला माहिती का माझ्या पाळण्यातलं नाव काय? कामाक्षी. मी काली पण आहे, मी लक्ष्मी पण आहे, मी सरस्वती पण आहे. तुला आशीर्वाद आहे माझा. हे योगायोग नसतात. तर मला वाटतं आशाजींना आणि या सर्व दिग्गजांना, सर्व गुरूंना नमस्कार करून त्यांचे आभार मानून, आणि तुम्ही आलात आणि मला ऐकलं. थँक्यू सो मच. मी सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानते. आपण लताबाईंपासून सुरुवात केली की त्या असं म्हणायच्या की एक सुदेश असले की मला रफी साहेब, म्हणजे मुकेश, किशोरदा, हेमंतदा सगळे माझ्या बरोबर असतात. मला दुसऱ्या गायकाची गरज पडत नाही. आणि माझा मुलगाच आहे तो, असं प्रेक्षकांना सांगणाऱ्या आशाबाईंनी आपण या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता केली. मला त्या पहिला शो केला ना, हम्म. तेव्हा आ रहा एक लड़का नया गायक सुदेश भोसले हाँगकाँग में. शो नंतर त्यांना हजारों फोन आले, इस बेटे को कहाँ छुपा के रखा था. तर त्या बिचारा थकल्या की नाही, ये मेरा बेटा नाही, बेटा. तिथले आपले इंडियन एम्बेसेडर पण म्हणले, ये बेटा का था, ये मेरा बेटा नाही. आणि मग भारतात विश्वात सगळीकडे ये बेटा का था. मग ते बोलले मी काय करू. मग माझं इंट्रोडक्शन कसं द्यायचं माहिती, आशाजी, अब एक लड़का आ रहा है, बचपन से मस्ती कर रहा है, शरारत कर रहा है. मैं इसको बोली कि क्लासिकल सीखा नहीं, अब बड़ा हो गया, अमिताभ बच्चन के लिए गा रहा है, आ रहा है मेरा बेटा सुदेश. इथेच आपण टाळ्यांची जोरदार मानवंदना देऊया. आणि हे पहिलं पुष्प इथेच आम्ही संपवतोय. एका अत्यंत गुणी आणि प्रत्येक मराठी माणसाला तुमचा अभिमान वाटतोय. मी एवढंच म्हणेन आता की तुमच्या अजूनही ज्या काही इच्छा मनात असतील त्या सगळ्या कामाक्षी देवी पूर्ण करू दे.